जेव्हा सासूने मधुराला वांजोटी ठरवून तिचा आणि उदयचा घटस्फोट करून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार उदयला काही महिने मधुरासोबत एकत्र राहणे आवश्यक होते. एके दिवशी उदय जेव्हा आपल्या ऑफिसमधून घरी परतला, तेव्हा त्याला आपल्या आई आणि बहिणीच्या बोलण्याने आणि त्यांच्या वागण्यातून सत्य उघड झाले, जे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. कारण त्यांच्या चुकीच्या आरोपांमुळेच मधुराला वांझोटी ठरवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे आजही न्यायालय खचाखच भरलेलं होतं. फरक फक्त उपस्थितांच्या चेहऱ्यात होता. आज या चेहऱ्यांमध्ये उदय आणि मधुरा या दोघांचेही चेहरे होते. एकीकडे उदयच्या बाजूला त्याचा वकील आणि नातेवाईक होते, तर दुसरीकडे मधुराच्या बाजूला तिचा वकील आणि नातेवाईक उपस्थित होते. न्यायाधीश न्यायालयाच्या कक्षेत प्रवेश करताच सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले. आता दोन्ही बाजूच्या वकिलांची जुगलबंदी सुरू होणार होती. उदय आणि मधुराच्या प्रकरणात कोण बरोबर आणि कोण चुकीचे होते हे ठरवण्याच्या गोंधळात न्यायाधीशांनी दोघांना काही महिने एकत्र राहण्याचे आदेश दिले आणि पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. ही तारीख पहिली नव्हती, कारण या घटस्फोटाच्या प्रकरणात यापूर्वीही अनेक वेळा तारखा मिळाल्या होत्या. पुढील सुनावणी निश्चित होताच उदय आणि मधुराच्या चेहऱ्यांवरील भाव बदलले होते, तर त्यांच्या नातेवाईकांचा उत्साह अजूनही शिगेला होता, कारण ते या नात्याचा अंत पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र आता पुढील सुनावणीपर्यंत वाट पाहावी लागणार होती. दुसरीकडे न्यायालयाच्या कटघऱ्यात दोन्ही वकील जणू कुत्र्या मांजरांसारखे वाद घालत होते, परंतु न्यायालयाच्या बाहेर ते एकमेकांना हात मिळवत हसत खेळत चहा पिण्यात मग्न होते. सगळं कुटुंब तिथून निघून गेले होते. उरले होते फक्त एका बाजूला उदय आणि दुसऱ्या बाजूला मधुरा. ते दोघे शारीरिकदृष्ट्या दूर असले तरी मनाने एकमेकांशी जुळलेले होते, परंतु त्यांच्यामध्ये असलेला अहंकार एकमेकांशी भिडत होता. आम्हीच्या जागी आता मी आले होते, त्यामुळे दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष करत आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. उदय आपल्या ऑफिसकडे तर मधुरा घरी निघाली. मधुरा घरी पोहोचताच तिच्या सासूने तिरस्काराने टिप्पणी केली, "बघा, महाराणीबाई परत याच घरामध्ये आली." त्याचवेळी मधुराची नणंद उपहासाने म्हणाली, "आई, काही बोलू नको, नाहीतर ही आपल्यावर सुद्धा छळाचा खटला दाखल करेल." मधुराने हे सर्व ऐकूनसुद्धा कोणतीही प्रतिक्रिया न देता अंजानपणे थेट आपल्या खोलीत जाणे योग्य समजले, परंतु बाहेरील टोमणे स्पष्टपणे ऐकू येत होते. मधुराच्या सासूबाई मालतीताई कटाक्षाने म्हणाल्या, "महाराणी बाहेरून आली आणि सरळ झोपायलाच गेली. आपण सगळे तिचे नौकर आहोत का? कधी एकदा हा कलंक या घरातून निघून जाईल काय माहीत." मधुरा हे सगळं ऐकत होती. आधीच तिचं डोकं भणभणत होतं आणि त्यात सासू नंदेच्या टोमण्यांनी तिच्या मनाचा ताण अधिकच वाढला होता. जणू काही सासूबाई आणि नणंदबाई एकमेकांशी स्पर्धा करत होत्या. कधी सासूबाई तिला हैराण करत होती, तर कधी नणंद तिला टोमणे मारत होती. मधुर मनातल्या मनात विचार करत होती, या विचित्र घरात मी कसे दिवस काढणार? आता उदयला पण माझ्या मनातलं सांगू शकत नाही. उदयच्या आठवणींनी मधुराच्या डोळ्यात अश्रू आले. तिला ते दिवस आठवले जेव्हा उदय आणि ती एकमेकांवर मनापासून प्रेम करायचे. या लग्नासाठी त्यांनी किती कष्ट केले होते. दोघांनीही आपल्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. अखेर अनेक अडथळ्यांनंतर त्यांचे कुटुंबीय लग्नाला तयार झाले होते. तेवढ्यात उदय ऑफिसमधून घरी आला आणि त्याच्या आईला मोठ्याने म्हणाला, "आई, एक कप चहा दे, डोकं खूप दुखतंय." तेव्हा उदयची आई म्हणाली, "तुझ्या बायकोला का सांगत नाहीस? ती महाराणी फक्त झोपणार आहे का?" मालतीताई आवाज चढवून म्हणाल्या. हे ऐकून उदयने आईला शांत राहण्याची विनंती केली. तो म्हणाला, "आई, हळू बोल, ती काही दिवसांसाठीच इथे आहे. आता माझा तिच्यावर काहीच अधिकार नाही." त्यावर उदयची आई मालतीताई कठोरपणे म्हणाली, "हळू का बोलू? ती अजूनही तुझी बायको आहे. जोपर्यंत ती या घरात आहे तिला तुझी काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे तिला सर्व काही सहन करावे लागेल. जेव्हा ती जाईल तेव्हा जाईल." उदय काही बोलण्याआधीच मधुराने त्याच्या हातातून त्याची बॅग घेऊन जाऊ लागली. जणू तिने सासूबाईंचं सगळं बोलणं ऐकलं होतं.
मधुरा चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेव्हा उदय मधुराला म्हणाला, मधुरा तू थांब, मी स्वतःच चहा बनवतो. मधुराने काहीही न बोलता चहा बनवण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच ती उदयला चहा देऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली. उदय चहा पीत भूतकाळातल्या आठवणीत आठवू लागला. काय दिवस होते ते. मधुरा प्रत्येक संध्याकाळी माझ्यासाठी चहा आणायची आणि मी तिला चिडवण्यासाठी माझ्याजवळ बसवून घेत होतो आणि आईने आवाज दिला की ती माझा हात झटकून पळून जात असे, जणू काही एखादं भूत पाहिल्यासारखं. उदय पुन्हा गालामध्ये हसला आणि विचार करू लागला. मधुरा माझ्यावर किती प्रेम करायची. त्याच्या अंगावर एक शहारा आला. उदयने आसपास पाहिलं आणि आपल्या आठवणींमध्ये हरवला. आमच्या लग्नाला कधी 7 वर्ष पूर्ण झाली समजलंच नाही आणि एक दिवस आई म्हणाली, फक्त तुम्ही दोघेच खुश राहणार आहात की मला पण खुश राहण्याचा अधिकार आहे. तेव्हा उदय म्हणाला, काय झालं आहे, काय झालं. मला पण खुश राहण्यासाठी एखादं नातवंड हवं आहे. आपल्या वंशाला पुढे न्यायचं आहे की नाही, का असंच. मालतीताई खूप रागाने बोलत होत्या. तेव्हा उदय म्हणाला, तुझं बरोबर आहे आई, आम्हाला पण मूल हवं आहे आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतच आहोत. पण आता देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काय चालतंय का. उदय नाराज होऊन म्हणाला. मालतीताई उदयच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून दबक्या आवाजात म्हणाल्या, तुला एक सांगू, जर मधुराला मूल होत नसेल तर तिला सोडून दे, मी तुझं दुसरं लग्न करून देते. मालतीताई मधुराकडे इशारा करून म्हणाल्या. तेव्हा उदय म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस. उदय जवळजवळ ओरडूनच म्हणाला होता. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, यात काय चुकीचं आहे. ती जर या घराला वारस देऊ शकत नसेल तर या घराचा वंश पुढे कसा चालणार. त्यासाठी मला नातू हवा आहे. मग मालतीताईंनी आपला मोर्चा मधुराकडे वळवला आणि म्हणाल्या, जर तू मुलगा देऊ शकत नसेल तर माझ्या मुलाची पाठ सोडून दे. माझ्या मुलासाठी मुलींची कमतरता नाही. मालतीताई मधुराच्या तोंडावर बोलत होत्या. तेव्हा मधुरा म्हणाली, आई तुम्ही हे काय बोलत आहात, यामध्ये माझा काय दोष. असं म्हणून मधुरा रडू लागली. मग कोणाचा दोष आहे. तूच मुलाला जन्माला घालणार ना. आत्तापर्यंत 2-3 मुलं व्हायला हवी होती. उदय आणि मधुरा दोघेही शांत उभे होते. आईच्या भावना दोघांनाही समजत होत्या. त्यामुळे मालतीताईंना समजावणं खूप कठीण होतं. मधुराने ठरवलं असतं तर तीही मालतीताईंना उलट म्हणाली असती की यामध्ये जेवढा दोष माझा आहे तेवढाच तुमच्या मुलाचाही आहे. याचा अर्थ हा नाही की मीच उदयला सोडू. एक दिवस अचानक आई एका पंडिताला घरी घेऊन आली आणि मधुराला म्हणाली, मधुरा हे खूप प्रसिद्ध पंडित आहेत. त्यांचा आशीर्वाद कधीही वाया जात नाही. लवकर येऊन त्यांचा आशीर्वाद घे. देवाची इच्छा असेल तर लवकरच आपल्या घराला वारस भेटेल. मालतीताई हॉलमधूनच मधुराला आवाज देत होत्या. तेव्हा आईचा आवाज ऐकून उदय त्याच्या रूममधून बाहेर आला. समोर पंडिताला पाहून तो मालतीताईंना एका कोपऱ्यात नेऊन म्हणाला, आई हे काय नवीन नाटक आहे. तू टी व्हीवर इतकं काही पाहतेस, तुला हे माहीत नाही का. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, म्हणूनच तुझ्यासमोर आशीर्वाद देऊन जातील. जर यामुळे आपल्या घराला कुलदीपक मिळणार असेल तर तुला काय हरकत आहे. थोडा वेळ विचार करून परत मालतीताई म्हणाल्या, मग तर तुला काही अडचण नाही ना. मालतीताई उदयला समजावू लागल्या. शेवटी उदय आपल्या आईसमोर हार मानून म्हणाला, ठीक आहे, तुला जे हवं आहे ते कर. पंडित पुढे आले आणि मधुराला आशीर्वादाच्या रूपात काही सामग्री देऊन म्हणाले, सूनबाई या गुरुवारी पिवळ्या साडीच्या पदरात ही सगळी सामग्री बांधून ठेव आणि प्रत्येक गुरुवारी तीच साडी घाल. तुझी झोळी लवकरच आनंदाने भरून जाईल. पंडित थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही साडी हरवता कामा नये, नाहीतर अनर्थ होईल. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, कसला अनर्थ. पंडित म्हणाले, तुम्हा सर्वांच्यावर संकट येईल. असं म्हणून पंडित निघून गेले. मधुरा शिकली सवरलेली असल्यामुळे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. पण यामध्ये तिचं काय नुकसान होतं. मग काय, दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता म्हणून मधुरा त्याच दिवशी पिवळ्या रंगाची साडी घेऊन आली. गुरुवारी पंडितांनी जसं सांगितलं तसंच तिने केलं.
त्याच्या दुसऱ्या दिवशी मधुराने साडी व्यवस्थित धुवून सुकत टाकली. ती काम करता करता अधूनमधून साडीला बघतही होती. पण हे काय, दुपार होताच तिने सुकत टाकलेली साडी गायब झाली होती. ती पळत येऊन आपल्या सासूबाईंना विचारू लागली, आई, तुम्ही दोरीवर सुकत टाकलेली साडी घरात घेऊन आलात काय? तेव्हा मालतीताई म्हणाल्या, मी नाही का. का, काय झालं? तेव्हा मधुरा म्हणाली, आई, मी साडी बाहेर सुकत टाकली होती, पण मधुरा घाबरलेली होती. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, काय, तू साडी हरवलीस? पंडितांनी अगोदरच सांगितलेलं होतं की साडी हरवता कामा नये म्हणून. हे देवा, आता या घराचं काय होईल? मालतीताईंनी घर डोक्यावर घेतलं. मधुराला समजत नव्हतं की साडी कुठे गेली. घरामध्ये तमाशा सुरू झाला. सासूबाई, नणंदबाई सगळेच जण मधुराला बोलत होते. एवढ्यात उदय घरी आला आणि म्हणाला, काय झालं? घरामध्ये एवढा का आवाज येतोय? तेव्हा मालतीताई म्हणाल्या, काय सांगू बाळा, ज्याची भीती होती तेच झालं. तुझ्या बायकोने साडी हरवली. आता या घराचं काय होईल देवालाच माहीत. मालतीताई रडत म्हणाल्या. उदय मधुराला म्हणाला, मधुरा, मी बघत आहे, आजकाल तू खूपच बेजबाबदार झाली आहेस. एक साडीही सांभाळू शकत नाहीस. उदय मधुराला जवळजवळ ओरडलाच होता. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, राहू दे बाळा, हिला या घरची एवढीच काळजी असती तर साडीवर लक्ष ठेवलं असतं. आता परत पंडितांना बोलावून विचारावं लागेल, यावर काय तोडगा आहे का? मालतीताई उदयला मधुराविरुद्ध भडकवत होत्या. दुसऱ्या दिवशी पंडित घरी आले. सासूबाई आणि पंडिताने जवळपास 1-2 तास चर्चा केली. मग पंडितांनी मधुराला बोलावून म्हणाले, हे घे सूनबाई, हा देवाचा प्रसाद आहे. प्रसाद उद्या सकाळी पूजा केल्यानंतर तुझ्या सासूबाईंच्या हाताने पाण्यामध्ये मिक्स करून पी. कदाचित देवाची इच्छा असेल तर सगळं व्यवस्थित होईल. आणि हो, प्रसादाला सांभाळून ठेव. दुसरं कोणी हा प्रसाद खायला नको, नाहीतर परत या घरावर कोणतं तरी संकट येऊ शकतं. तेव्हा मी या घराला संकटातून वाचवू शकणार नाही. मधुराने घाबरतच तो प्रसाद आपल्या कपाटात ठेवून विचार करू लागली की लवकर सकाळ होऊ दे आणि या प्रसादाला पिऊन सगळं संकट संपून जाऊ दे. खरं तर मधुरा येणाऱ्या संकटापेक्षा वर्तमानात येणाऱ्या समस्यांसाठी जास्त टेन्शनमध्ये होती. दुसऱ्या दिवशी मधुरा उठल्यानंतर काही वेळानंतरच ती अस्वस्थ झाली. कारण तिने संपूर्ण कपाट शोधून काढलं, पण पंडितांनी दिलेला प्रसाद काही केला सापडत नव्हता. इतक्यात तिच्या सासूबाईंचा आवाज आला, मधुरा, पंडितांनी दिलेला प्रसाद घेऊन ये, तुझ्यासाठी मी तयार करते. मधुराने अनिच्छेतेने उत्तर दिलं, हो, मी आणते. मधुराला प्रसाद शोधण्यात 2 तास कसे गेले हे समजलेच नाही. अचानक तिच्या सासूबाईंचा कडक आवाज तिच्या कानावर पडला. कदाचित ही मुलगी या घराचं नुकसान करूनच परत जाईल. कधी सांगितलंय पंडितांनी प्रसाद प्यायला आणि तिने अजूनही प्यायला घेतलेला नाही. तेव्हा मधुराने सांगितलं की प्रसाद कुठेच सापडत नाही. तेव्हा घरात एकच गोंधळ उडाला. सासू, नणंद आणि उदय सर्वांनी तिला कठोर शब्दांनी धारेवर धरले. हा वाद इतका वाढला की उदय अत्यंत क्रोधित होऊन मधुरावर हात उचलण्याची चूक करतो. अपमान सहन न झाल्यामुळे मधुरा आपल्या सासरचे घर सोडून माहेरी आली. या घटनेनंतर मधुरा आणि उदयमध्ये तणाव इतका वाढला की त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. वादविवादाच्या प्रक्रियेनंतर आज कोर्टाने मधुराला काही दिवसांसाठी परत उदयसोबत राहण्याचा आदेश दिले. उदयच्या नजरेसमोर चहाचा कप होता, जो आता पूर्णपणे थंड झाला होता. उदयने खोल श्वास घेत मनात विचार केला, मधुरे, या सर्व समस्यांचं मूळ तूच आहेस. जर ती पिवळी साडी हरवली नसती तर या समस्या उद्भवल्याच नसत्या. या विचारामुळे रात्री त्याला झोप लागत नव्हती. त्यामुळे तो बाल्कनीत येऊन चालत फिरू लागला. त्याचवेळी त्याच्या कानावर त्याच्या आईचा आवाज आला, बघ नंदा, मी काय साध्य करून दाखवलं. उदय आणि मधुराला वेगळं करणं खूप कठीण होतं, पण शेवटी माझ्या प्रयत्नांना यश आलं. आईने आपल्या यशाचा आनंद साजरा करत विजयाची भावना व्यक्त केली. तेव्हा नंदा म्हणाली, आई, खरंच तुला मानलंच पाहिजे ग. दादाच्या दुसऱ्या लग्नासाठी तू रचलेलं कारस्थान एकदम फिल्मी होतं. नंदा आपल्या आईवर गर्व करत म्हणाली, पण आई, मला एक गोष्ट सांग,
साडी लपवून ठेवणं समजतं, पण प्रसाद कसा गायब झाला? तेव्हा मालतीताई हसून म्हणाल्या, अगं प्रसाद गायब करणं काही मोठं काम नव्हतं. तो प्रसाद मी अशा पद्धतीने बनवला होता जो हवेशी संपर्कात आल्यावर 9 ते 10 तासात उडून जातो. मग काय, तो कपाटात ठेवलेला प्रसाद तसाच गायब झाला. मालतीताईंनी स्वतःच्याच पाठीवर कौतुकाने थाप मारली. हे ऐकताच उदयला असं वाटलं जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्याने आईला उद्देशून विचारलं, आई तू हे काय केलंस? आपल्या स्वतःच्याच मुलाच्या आयुष्यात विष कालवलंस. आपण जर एक मूल अनाथालयातून दत्तक घेणारच होतो. मग तू हे असं का केलंस? मी आजही मधुरावर खूप प्रेम करतो, पण ती मला आता कधीच माफ करणार नाही. उदय तिथेच बसून रडू लागला. उदय रडतच राहिला. मधुरा मला माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे. आज त्याच्या मनातला अहंकार आणि मतभेदांच्या भिंती तुटल्या होत्या. त्याचा गर्व चूर झाला होता आणि नफरत कायमची दफन झाली होती. मधुरा जी दुसऱ्या खोलीत सर्व गोष्टींशी अनभिज्ञ होती, उदयपासून दूर जाण्याच्या विचाराने अश्रू ढाळत होती. उदय तिच्याजवळ गेला आणि माफी मागू लागला. तो मधुराला म्हणाला, मला माफ कर, माझी चूक झाली. तुझी काहीही चूक नाही. हे सगळं माझ्या आईचं कारस्थान होतं. त्याने मधुराला सगळी हकीकत सांगितली आणि तिला म्हणाला, आपलं सामान आवर, आपण हे घर सोडून निघून जाऊ. जेव्हा उदय आणि मधुरा घर सोडून निघाले तेव्हा उदयची आई मालतीताई त्यांच्यासमोर आली आणि माफी मागू लागली. ती म्हणाली, बाळा मला माफ कर, पण मला सोडून जाऊ नकोस. परंतु उदय आणि मधुरा दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ते एका भाड्याच्या घरात राहू लागले आणि त्यांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतलं. दोघेही आपल्या नव्या सुखी जीवनात रमले.